नमस्कार, मी तुमची लाडकी सुवर्णाताई शेतकर. सगळे म्हणतात नेहमी हसत राहते. अगं तुला दुःख आहे का नाही काय? वयाच्या 11व्या वर्षी आई गमावणं म्हणजे खूप मोठं दुःख. त्यानंतर आमच्या वडिलांनी आम्ही तिघं भावंडं, आम्हाला लहानाचं मोठं काहीच कमी करून नाही देणं. थोर तुझे उपकार आई आणि थोर तुझे उपकार बाबा, कधी विसरणार नाही या जन्मी तरी. जोपर्यंत आहे जिवंत तोपर्यंत तुमची आठवण आल्याशिवाय राहणार नाही मला. आणि डोळ्यातलं पाणी तर व्हायल्याशिवाय तर राहणारच नाही. माझी आई अपंग होती. जुन्या काळात म्हणल्यावरती दवाखान्याची थोडी अडचणी होती. गरीब परिस्थिती, खूप गरीब होती. वेळेमध्ये दवाखाना मिळत नव्हता आणि आमच्या पप्पांना कोर्ट कचेरी असल्यामुळं दवाखान्याचा खर्च भागत नव्हता. आणि त्याच्यामध्ये आमचं तिघांचं खाणं पिणं खूप छोटे परिस्थिती खूप वाईट असते. त्यातनं काहीतरी घडायचं असतं, लक्षात ठेवायचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या परिस्थितीला आपला गुलाम नाही बनवायचा. आपण परिस्थितीचे गुलाम नाही बनायचं, परिस्थितीला आपला गुलाम बनवायचा असतो. संघर्षाने आयुष्य घडतं. डोळ्यातलं पाणी हेच सांगतं की दुःख लय, पण चेहऱ्यावरचं हसू हे सांगतं की ते माणूस आतून कुजून गेलेला आहे, पण तो लाखो लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. हेच मोठं माझं कार्य आहे. मला खूप आनंद वाटतं. माझ्या व्हिडिओमुळं खूप सारे लोक हसत आहे आणि हसावा, आनंदी राहावा, हॅप्पी राहावा एवढंच मला वाटतं. कारण की गमावल्याशिवाय कळत नाही माणसाची किंमत. असंच असतं आयुष्यामध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या आयुष्यातले कठीण प्रसंग मी तुम्हाला शेअर करणार आहे. धन्यवाद फॅमिली.